पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज फरमान तुम्हाला गोलंदाजी करण्याकरता पाहायला मिळते. फरमान आणि करेश या दोघांमधला संघर्ष, या दोघांमधली खडाजंगी, या दोघांमधली जुगलबंदी, या दोघांमधलं द्वंद्व युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये अनुभवणार आहोत. आणि त्याकरताच हे सर्वजण रेडी झालेत. पहिला बॉल करेश करता, स्ट्रायकर एंड कडे करेश खेळण्याकरता सज्ज होतोय. चांगली मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. पहिलाच बॉल इथे उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग झाली होती, अंपायरने नकारलंय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दोन्ही एंड कडनं स्पर्धा खेळवली जाते, त्यामुळे एक वेगळं ऍडव्हान्टेज जरूर राहते राईटी लेफ्टी या दोघांकरता. तेवढासा प्रचंड वेगाचा दाब इथे नाही आहे, त्यामुळे चांगली बॅटिंग करत असताना तुम्हाला रन जोडता येतील. फरमान आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय बॉलचा, एक सिंगल जरूर मिळेल. जोपर्यंत चेंडूला स्टॉप केलं दुसऱ्या रन करता कॉलिंग आहे आणि 2 रन सुरक्षित. दुहेरी धावेनं डावाची सुरुवात, आणखी धावा मिळतील. आता फिल्डिंग मध्ये थोडीशी खराबी तुम्हाला जरूर पाहायला मिळाली. तब्बल 3 रन्स तिथे कंप्लीट केल्या गेल्या. 3 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 0वरनं 3 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 2 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस धाफलकावर 3 धावा. बाला तरे सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगल्या बॅटिंग करता याही खेळाडूला ओळखलं जातो, जो बाला तरे सध्या मैदानाच्या आतमध्ये फरमानच्या विपक्षामध्ये. उजव्या यष्टीच्या बाहेरनं इथे चेंडूची छेडखाणी जरूर झाली होती. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पुसते ती 4 वर. थोडंसं शांत पहिल्या 3 बॉलमध्ये जरूर ठेवलं गेलंय टीम भादवड बीला. नाना स्पोर्ट्स भादवड बी हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय डिंगडॉंग वडवलीच्या विपक्षामध्ये खेळ करत असताना. सावली क्रिएशनच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्याशी ऑनलाईन जोडले गेलेत, सर्व प्रेक्षकांचं या वाडा तालुक्याच्या एका मानाच्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. करेश म्हात्रे इथे मोठा फटका खेळत असताना त्याच्याकडनं पुन्हा एकदा चुकी. चेंडू बॅटच्या जवळपास, हँडलच्या जवळपास येऊन लागला आणि तिथे एक सिंगल मध्ये बॉल कन्वर्ट झाला. 1 रनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 वर. चांगली गोलंदाजी सध्या फरमानच्या माध्यमातून अचूक आणि भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये फरमान करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चार बॉलचा खेळ, 4 चेंडू नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 5 या आकड्यावर आहे. पुढचा बॉल इथे फुलटॉस बॉल होता. बाला तरे चुकीच्या फटक्याचं सिलेक्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडीशी वेगळी फलंदाजी दोन्ही फॅटरकडनं पाहायला मिळते. तेवढीशी तंत्रशुद्धता किंवा ज्या पद्धतीची फटकेबाजी अपेक्षित आहे तेवढी चांगली फटकेबाजी सध्या नाही आहे. धावफलकावर 5 बॉलच्या समाप्ती. अखेरीस रन झाला 6. टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय टीम डिंगडॉंग वडवली. एक चांगली मॅच सध्या रंगत असताना खोलडप्याचा बॉल अलॉंग द कार्पेट खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे हलकसा फंबल. एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1च्या मदतीने धावसंख्या 7. पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती. अखेरीस रन्स आल्यात त्या फक्त 7 धावा. चांगल्या गोलंदाजीचा प्रात्यक्षिक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एंड बदलणार आहे काही या बदललेल्या एंड बरोबर चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल की त्यापासून थोडंसं वंचित ठेवलं जाईल. सर्व काय आपल्याला पाहिजे आहे मात्र पाहण्यात एक छोटीशी संधी आपल्या डीजेला आपण देणार होतो, मात्र तेही सध्या लंच ब्रेकवर आहे.
नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सध्या जगदीश तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने मारा मैदानाच्या आतमध्ये जगदीशच्या वतीने केला जाईल. करेश म्हात्रेच्या विपक्ष जगदीश आणि करेश या दोघांमधला संघर्ष तो आपल्याला पाहायचा आहे. मात्र रन्स जेवढ्या वेगाने यायला हव्यात त्या रन्स तेवढ्या वेगाने आलेल्या नाही आहेत. एका बाजूने वाडा तालुक्यातून बिलॉंग करणारा टीम डिंगडॉंग वडवलीचा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्यांच्या विपक्षामध्ये भादवड बी या दोन टीममध्ये सध्या मॅच सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स बांधल्यात 7. थोडंसं गेम स्पीडअप करा विनंती आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र करेशनं बॉलला उडवून फेकून दिलंय. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. करेश म्हात्रेच्या बॅटमधनं आलेला पहिला दमदार षटकार 6. चांगली बॅटिंग सध्या या बॉलवर करेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. पहिलाच बॉल त्यानं षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. 6 धावांमध्ये फेकून दिलाय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 13 या आकड्यावर. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. जगदीश करेश म्हात्रे करता धावफलक 13 या आकड्यावर. हा बॉल जर आपण पाहिला उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 14 वर. आता मात्र थोडासा बदललेल्या गिअर बरोबर बॅटिंग करत असताना करेश तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दी वॉल ऑफ भादवड असं म्हटलं जातं या खेळाडूला. आणि तो करेश म्हात्रे सध्या मैदानामध्ये आहे. एक बेधडक बॅटर बाला तरीच्या सोबत. यावेळेस मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे स्वीपर कव्हर मध्ये. त्यानं इथे चुकी केली आहे. मात्र चेंडू मैदानाच्या आतच थांबलेला आपल्याला पाहायला मिळाला. 2 रन्स तिथे कंप्लीट झाल्या. तिसऱ्या रन करता बाला तरी वेगानं अगदी सुसाट दौड विकेटच्या मध्ये 3 रन तिथे कंप्लीट केल्या. आणि या 3च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 17-17. 2 चेंडूचा खेळ. या 2 चेंडू नंतर 17 धावा दाफलकावर जोडल्या गेल्यात. भादवड बी आणि डिंगडॉंग वडवली मधली मॅच तुम्ही पाहताय. यावेळेस मात्र बाला तरे त्यानं बॉलला उडवून फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे निघून गेलाय. षटकारा करता 6 धावा. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करेश आणि बाला या दोघांच्या माध्यमातून पहिल्या षटकातनं फरमाननं अक्षरशः रोखून ठेवलं, बांधून ठेवलं, जखडून ठेवलं. चांगला खेळ. फरमान बद्दल मी राष्ट्रवादी चषकमध्येही म्हटलं होतं की लिहून ठेवा ही गोष्ट. येणाऱ्या 2 ते 3 वर्षात वाडा तालुक्यातनं आणखी एक मोठा स्टार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. नाव आहे त्याचं फरमान. खूप चांगला खेळ मागच्या काही आपण महिन्यापासून या खेळाडूकडनं सातत्यानं पाहतोय. बॅटिंग असो वा बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये आपलं प्रावीण्य दाखवणारा खेळाडू. मात्र त्यानंतर दुसऱ्या गोलंदाजी करता आलेला गोलंदाज जगदीशला जर आपण पाहिलं तर थोडासा महागडा ठरलाय. गोलंदाजीमध्ये केलेला हा बदल काय इथे डिंगडॉंग वडवलीच्या अंगलट येईल का हे पाहण्याला एक जरूर ठरेल. पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल. बाला तरे त्या ओव्हरपिच बॉलला सोडणार नाही. त्यानं बॉलला फेकून दिलंय काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली 29-29 या आकड्यावर. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगले स्ट्रोक सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना बाला तरीच्या बॅटमधनं षटकारांची आतिषबाजी तुम्हाला जरूर पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल या षटकामधला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र अप्रतिम सुपर दर्जेदार क्रिकेटचा फाट सौंदर्य झळकावणारा स्ट्रोक. बाला तरीच्या बॅटमधनं बॉल सीमा रेषा पार. बॅक टू बॅक तिसरा. षटकार 6. नवीन गोलंदाजांवर झालेलं हे आक्रमण निश्चित त्यांना एक चांगल्या तापत्या भट्टीमधनं बाहेर काढेल. कारण इथनं शिकण्यासारखं खूप काही आहे. शिकावं लागेल. कुठल्या पद्धतीने चेंडू हाताळावे लागतील. फरमान अगदी त्याला अपवाद ठरलाय या मॅच मध्ये. चांगला मारा त्याच्या वतीने पाहायला मिळतोय. आणि बाला तरेचा सलगचा चौथा. बॅक टू बॅक चौथा. एक हाय अँड हँडसम स्ट्रोक. षटकार 6.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अमर आलाय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करताना तो पाहायला मिळेल. पहिला बॉल अमरचा. हा बॉल उजव्या यष्टीवरनं थोडासा अतिरिक्त बाहेर जरूर होता. पंच हळूहळू आमच्याकडे वळतात. इशारा आला त्यांच्या माध्यमातून. इट्स अ नॉन प्लेबल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 42 उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर पिचिंग होती, त्यामुळे यावेळेस वाईटचा इशारा जरूर आलाय पंचांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अमर आपला पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होते. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. करिश म्हात्रेचा बॉल बॅटमध्ये प्रॉपर मिडल नाहीये. अलॉंग द कार्पेट बॉल जोपर्यंत उचलला गेला एक सिंगलमध्ये पाला तरी इथनं पुढे बॅटिंग पाहणारा एक ठरेल, कारण 4 बॉलमध्ये 4 मारलेत. एक मोठा रेकॉर्ड असू शकतो 6 बॉलमध्ये 6 षटकारचा. काही येणाऱ्या 2 बॉलवर 2 मोठे फटके बाला तरीच्या बॅटमधनं येतील अमरच्या विपक्षामध्ये. आतापर्यंत 4 बॉलवर सलगचे 4 षटकार बाला तरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. चांगला बॉल होता, चांगला बॉल होता. बॅकलिपला खाली करायला भाग पाडला फरमान भुरे. त्याला थोडासा बीट करत असताना बॉल 2 रन करता कॉल येते आणि या 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकत असताना 45 दुसरं षटक खूप महागडं ठरलं. तब्बल 34 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. या ओव्हरमध्ये आतापर्यंत शांत केलंय अमरनं चांगली गोलंदाजी करत असताना. एफर्ट लावत असताना चांगला बॉल डिलिव्हर केला. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत त्यांना बॉलला उचलून फेकी केली, रन इथे सिंगल आली. चांगली गोलंदाजी. 1 ते दुसरं षटक जर आपण जगदीशचं वगळलं तर ओव्हरऑल जे बाकी गोलंदाजांनी 9 बॉल टाकलेत अगदी किफायतीने अगदी काबिले तारीफ गोलंदाजी फरमान आणि सध्या अमर मैदानाच्या आतमध्ये करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला बॉल हेलिकॉप्टर उडवलाय आणि हा हेलिकॉप्टर लँड होईल क्षेत्ररक्षकाच्या हातात. माघारी परतावं लागेल बॅटरला. करिश म्हात्रेच्या पारीचा अंत. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला हादरा करिश म्हात्रे तंबूच्या आसऱ्याला. आणखी एक तडाखेबंद आणि मोठे फटके खेळणारा खेळाडू सागर तरे मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सागर तरे न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. भिवंडी सिटी BC4च्या फॉर्मॅटमध्ये ही सगळी नावं तुम्हाला सातत्यानं चांगलं कार्य करताना पाहायला मिळतात. मात्र आज आपल्या स्वतःच्या टीमच्या सोबत एक गाव एक संघ या फॉर्मॅटमध्ये हे सर्वजण खेळताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सागर तरी सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता. दोन सख्खे बंधू सध्या मैदानामध्ये आहेत, बाला तरे आणि सागर तरे. तुम्हाला बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल खोलो टप्प्याचा बॉल हवेमध्ये आहे. झेल महत्वाचा आहे. हा कॅच या मॅच मध्ये खूप मोठी कलाटणी जरूर देऊ शकतो आणि बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर सागर तरे तंबूच्या आसऱ्याला परत. पाच चेंडूचा खेळ. या 5 बॉलमध्ये रन्स आल्यात फक्त 4. एक वाईटची म्हणजे 5 धावा. नवीन फलंदाज तुषार जोशी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरता येतोय. चांगली गोलंदाजी अमर. अप्रतिम आउटस्टँडिंग इज ऑन हॅट्रिक. संधी आहे इथे हॅट्रिकची. काय हॅट्रिक कंप्लीट करत असताना अमर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. तुषार जोशी त्याच्या हॅट्रिकच्या बॉल करता मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट. बॉल चांगला चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. जोपर्यंत चेंडूला फील्ड केला एक सिंगल मी आली. डबल करता कॉल आहे. बाला तरे अगदी वेगानं तेच दौड लावत असताना 2 रन इथे कंप्लीट केलाय. या 2च्या मदतीनं धावसंख्येत वाढ होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 48. येणारं शेवटचं षटक कशा पद्धतीने असेल, किती धावा या षटकामध्ये जोडल्या जातील. गोलंदाजीच्या ट्रॅकवर निश्चित अगदच भुबेरे आपल्याला पाहायला मिळेल. कशी गोलंदाजी होईल बाला तरेच्या विपक्षामध्ये सर्व काही पाहण्यात एक छोटासा ब्रेक. नेक्स्ट मॅचच्या टॉस करता दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला जॉईंट व्हायचंय. अन्वी 11 गणेशपुरी आणि सजन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. टीम सजन कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. टीम 11 गणेशपुरी
सजन टीमचे कॅप्टन आणि आणवी 11 गणेशपुरी टीमचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्याकरता संपर्क साधायचा आहे. अगदस बुबेरे येतोय शेवटच्या आणि अंतिम षटकाकरता. शेवटच्या षटकाकरता त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. बाला तरी त्याच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा बॉल चांगला बॉल आणि इथे विकेट आली आहे. माघारी परतावं लागेल बालातरीला. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अगदस बुबेरीच्या माध्यमातून. कट करण्याची क्षमता आहे आणि आपली कट करण्याची क्षमता अगदी चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये प्रदर्शित करत असताना एक चांगला बॅटर बालातरे विकेटच्या मागे एक सोपा झेल देत असताना तंबूजा असरला परतताना पाहायला मिळते. विकेटचं बदन खेळाडू बाद. टीम सजन कॅप्टन आपल्याला संपर्क साधायचा आहे. इथे ललित जोशी आमच्यासोबत जॉईन झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे गणेशपुरी अन्वी 11 या नावानं आज मैदानामध्ये आहे आणि अन्वी 11चे कॅप्टन आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जयेश सध्या बॅटिंग करता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग करेल. येणारे 5 बॉल कशा पद्धतीने रन जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. कारण समोर वडवलीचा संघ जर आपण पाहिला तर फरमान सारखा एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा बॅटर आहे वडवलीकडे. त्याची बॅटिंग जर चालली तर या धावा निश्चित तुम्हाला तुटपुंजा वाटू शकतात. जयेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी केली पहिल्या बॉलवर अगदीच बुबेरेनं. बघूया येणारे बॉल कशा पद्धतीने हाताळला जातील. अगदीच या माध्यमातून जे दुसरं षटक होतं ते या मॅचला कलाटणी देणारं षटक जरूर राहिलं. बालातरीचे आलेले ते सलगचे 4 षटकार या मॅचमध्ये खूप निर्णायक आणि महत्वाचे ठरले. यावेळेस मात्र थोडासा दूर ठेवला, दुरून फिरवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगलमध्ये जरूर चेंडू कन्वर्ट होईल. 1 रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 49-49 सजन आणि टॉस होत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साईडला जोरकस मारायचा होता, पुल करायचा होता. पुल तेवढासा पॉवरफुल नाहीये. बॅट आणि बॉल मध्ये तेवढासा अचूकतेचा संघर्ष. ते कनेक्शन इथे सेफ आहे. बॅट ब्रश केली विकेटवर आणि त्यामुळे खेळाडू सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचताना पाहायला मिळाला. कोण जिंकला टॉस? सजन संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकत असताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षण करण्याकरता टीम अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरीला इथे त्यांनी प्राचारण केलंय. धावसंख्या एकंदर आपण पाहिलं तर सध्या धाफलकावर धावा आहेत 51 रन्स. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. तुषार जोशी हा बॉल अगदचा जर आपण पाहिला तर उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर पिचिंग. धावसंख्येत वाढ होती. धावसंख्या 52. 52 रन्स ऑन बोर्ड. 52 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल ऑन साइडला चांगला फटका आहे. मिड विकेटला क्लिअर करणारा एक दर्जेदार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचते 56-56.
फटका ओव्हर पिच बॉलवर चांगला सजवलाय. बॉलला पुन्हा एकदा मिड विकेटची सफर घडवली आहे. पाठवलंय त्याला दूर सीमा रेषा पार. षटकार 6. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 62 या आकड्यावर धावून पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलचा खेळ समाप्ती एखेरीज 62 रन्स. शेवटचा बॉल पूर्वार्धाचा खेळ त्यानंतर समाप्तीला येत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. बघूया शेवटचा बॉल कशा पद्धतीने हाताळला जाईल. चांगला चेंडू अगदच बुबेरीच्या माध्यमातून निर्धावच्या स्वरूपाने आला. धावफलकावर धावसंख्या लागली गेली 62. विजयाकरता 63 धावसंख्येचं लक्ष आहे. कशा पद्धतीने उत्तरार्धाच्या खेळामध्ये 63 धावा जोडल्या जातील या ऐकवण्याकरता पुन्हा एकदा आपल्या सोबत जॉईंट होईल कुणाल मोकाशी. तर 63 धावा. तर एका बाजूने आपण पाहतोय या वाडा तालुक्यातला जो संघ डिंगडॉंग वडवली आणि त्याच्या विपक्षात टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी. तर या दोन संघांमध्ये ती लढत येणारे 24 चेंडू आणि 63 धावांचा पाठलाग इथून पुढे करावा लागेल तो डिंगडॉंग वडवलीकरांना. तर डिंगडॉंग वडवली ही टीम मात्र वाडा तालुक्यातनं प्रत्येक स्पर्धांपर्यंत आपला खेळ दर्शवत असते. आज मात्र या मैदानातनं जी आपण ट्रॉफी पाहतोय जय श्रीराम चषक गौरापूर 2024 हा महासंग्राम. 2 बॅटर पाठवा चला लवकर. थोडीशी घाई असू द्या अगदच सहकारी असू द्या थोडंसं कारण की थोडेसे संघ उशिराने दाखल झालेत मैदानात आणि त्या कारणाने थोडे उशिराने सामने आणि मग थोडे आता इथून पुढे घाई करा फास्ट. थोडीशी घाई असू द्यात. अगदस आणि टीम 2 बॅटर मैदानात येत आहेत. आपण पाहतोय फरमान आणि त्याच्या साथीला फलंदाज अगदस ही जोडी जे मैदानात दाखल होईल. तर इथून पुढे एक लक्षात असू द्यात जेव्हा टॉस करण्याकरता तुम्ही कर्णधार तुमचा येतो तेव्हाच तुम्ही ते बॉल चॉईस करून घ्यायचा आहे. गणेशपुरी आणि सजन तुमचा कर्णधार या आता बॉल चॉईस करून घ्या. अन्यथा नंतर मग कमिटी जो बॉल तुम्हाला देईल ना तो बॉल तुम्हाला तिथे घ्यावा लागेल हे लक्षात असू द्या. इथून पुढे एक लक्षात ठेवा कर्णधार जेव्हा टॉस करण्याकरता येईल तेव्हाच बॉल चॉईस करून घ्यायचा आहे. अन्यथा नंतर मग तुम्हाला जो बॉल दिला जाईल तो बॉल तुम्हाला घ्यावा लागेल. तत्पूर्वी आता इथून पुढे आपण सामना पाहतोय डिंगडॉंग वडवलीकरांना 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणारे ते 24 चेंडू आणि 63 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे पाहावं लागेल. मॅच रंगतदार होईल यात काही शंका नाही आहे. वाडा तालुक्यातनं एक सातत्यानं कित्येक स्पर्धांपर्यंत अधिराज्य गाजवणारा संघ आपण मैदानात पाहतोय. डिंगडॉंग वडवली फरमान आणि त्याच्या साथीला बॅटर अगदस बुबेरे. उद्या मात्र या स्पर्धेतनं वाडा तालुका WCA असोसिएशनच्या माध्यमातून संघ आपल्याला पाहायला मिळतील इथून पुढे 2 दिवस आणि अंतिम दिवशी मात्र आमंत्रित संघांना प्रवेश दिला जाईल या स्पर्धेतनं. आणि जाऊयात मॅच मध्ये समोर गोलंदाजी मार्कवरनं करिश मात्रे जो गोलंदाजी करण्याकरता सज्ज होईल. त्याच्या विपक्षात एक डिंगडॉंग वडवली टीम कडनं एक विस्फोटक फलंदाज
फरमानला आपण पाहतोय सज्ज होईल फलंदाजी करण्याकरता. सज्ज झालाय, पंचांकडनंही ग्रीन सिग्नल येतोय. मॅच स्टार्ट होतीये या ठिकाणी. दुसऱ्या इनिंग मधनं होईल सुरुवात. करेश मात्रे गोलंदाजी ट्रॅकवरनं. पेपास थोडीशी घाई करा चला. करेश मात्रे आणि बॉलिंग मार्क फरमानच्या विरोधात. मात्र स्लोवर बन पहिला चेंडू हाताळला, ज्यावरनं चेंडू खूप कमी वेगानं हाताळला आणि मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूनं सुरुवात होतीये मॅचला. षटकातील पुढचा चेंडू अगेन मात्र फरमानचा फटका फसलाय. 38 सर्कल मध्ये करेशनक मात्र कॉलिंग दिलंय की मी झेल घेतो आणि तो झेल घेतलाय सुद्धा. फलंदाज बाद परतीच्या प्रवासाला बॅक टू डगआउट. करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असेल कॉर्नर मधनं फेकी करेल चेंडूची, तिथनं एक धाव मात्र पूर्ण केली जाते. अकाउंट ओपन होईल ते टीम डिंगडॉंग वडवलीकरांचा संख्या 1 वर असताना. मात्र अगदसला स्ट्रायकर एंड कडनं आणलं जाईल. आता इथून पुढे लवकर हाताचा फलंदाज आहे, तोही मात्र सातत्यानं मोठ्या पटक्यांकरता ज्याची ओळख आहे तो अगदस मात्र आता सज्ज होईल फलंदाजी करण्याकरता. पूर्वी करेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरनं अगेन नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर होता, ज्याला मात्र लॉक केलंय क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत. आणखीन एक बॅटर परतीच्या प्रवासाला अगदसला परतावं लागेल. बॅक टू डगआउट एक संधी तिचे मास्टरला. च्या माध्यमातून ही खूप सुमधुर संगीत मात्र ऐकवले जात आहेत. आपण चषक पाहतोय जय श्रीराम चषक गौरापूर 2024 हा महासंग्राम. खऱ्या अर्थानं प्रथम पारितोषिक हरिओम कंपनी, त्यातनं 51,000 रुपये रोख रक्कम. नेक्स्ट बॅटर मात्र मैदानात मात्र पहिला चेंडू ज्याच्या विरोधात मात्र निर्धाव स्वरूपानं सांगता होतीये. बॅटर मैदानात दाखल झालाय. मुबाला आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल मात्र फटका फसलाय, त्याही ठिकाणी झेलला संधी आहे, मात्र चुकी होणार नाहीये. आणखीन एक फलंदाज स्पर्धेच्या प्रवासाला बॅक टू डगआउट. मैदानात दाखल होतोय. अमरला आपण पाहतोय फलंदाजी करण्याकरता. एका पाठोपाठ मात्र एका बाजूने विकेट पडत राहिल्यात त्या डिंगडॉंग वडवलीकरांच्या. मात्र जी ओपनिंग जोडी होती ना ती परतीच्या प्रवासाला गेली आहे. अगदस आणि फरमान संघाला पूर्णपणे निराश केलंय, ज्यांनी जे परतीच्या प्रवासाला गेलेत. तत्पूर्वी नवीन बॅटर अमरला आपण पाहतोय 63 धावांचा पाठलाग करताना फक्त आणि फक्त एक ही धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आहे.
जे अगदसच्या बॅटमॅननं ती एक धाव आली, जिथनं कैलासच्या बॅटमॅननं ती एक धाव आली. त्यानंतर पूर्णपणे रोख लावला जातोय. एका बाजूने मात्र विकेट सातत्यानं पडत राहिले आणि मग थोडासा जो पहिल्या षटकाच्या अखेरीत जर विचार केला तर प्रेशर क्रिएट झाला ना, तो खऱ्या अर्थानं डिंगडॉंग वडवलीकरांवर. मात्र नवीन गोलंदाज मैदानात दाखल होतोय तुषार जोशीला आपण पाहतोय, जो सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरनं. षटकातील पहिला चेंडू, फटका मोठा खेळायचा होता, कैलासला बंदिस्त केलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पाच दिवसाची ही स्पर्धा आपण पाहतोय, ते श्रीराम चषक गौरापूर. मात्र या स्पर्धेचा दुसरा दिवस, एक गाव एक ओपन या फॉर्मॅटमधनं आपण संघ पाहतोय. नेक्स्ट बॉल, चेंडू वेगवान होता, ज्यावरनं 38 सर्कल क्लिअर करेल चेंडू. एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. या एकनं सिंगलनं मात्र स्ट्राईक रोटेट होती. या एकनं धावसंख्या एक वरनं 2 वर जाऊन पोहोचेल. ते टीम डिंगडॉंग वडवलीकरांची. मात्र तुषार जोशी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. अगेन चेंडू क्रमांक 3 जो सज्ज झालाय. मात्र आता फटका मोठा सजवण्याचा प्रयत्न, जिथनं क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरनं चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जाईल. आणखीन एक बॅटर परतीच्या प्रवासाला, बॅक टू आउट. दाखल झालाय आपण पाहतोय संदीपला. मात्र एका बाजूनी सतत विकेट पडत राहिला त्या टीम डिंगडॉंग वडवलीकरांच्या. आज मात्र आपले 2-3 प्लेयर मात्र अनुपस्थित आहेत डिंगडॉंग वडवलीकरांचे सुद्धा. नेक्स्ट बॉल, पुढचा चेंडू लोपर फुलटॉस होता, ज्यावरनं मात्र झेलबाद व्हावं लागेल. फलंदाज परतीच्या प्रवासाला, आणखीन एक बॅटर बॅक टू आउट. स्वप्नील येतोय नवीन बॅटर. मात्र फटका चांगला आहे, मात्र परतावं लागेल त्याला सुद्धा. मात्र तू चल मैं आया अशी परिस्थिती ओढावली आहे खऱ्या अर्थानं. एका पाठोपाठ मात्र विकेट पडताय. इथून पुढे करावे लागेल. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत एका बाजूने टीम सजन आणि त्याच्या विपक्षात अन्वी स्पोर्ट्स गणेशपुरी. हे दोन जे टीम आपण मैदानात आपण नेक्स्ट मॅच मधनं पाहणार आहोत. मॅच थोडीशी घाई करा, बी फास्ट. हरेश येतोय गोलंदाजी ट्रॅकवरनं. तिसरं षटक आपल्या सांघिक ज्याच्या हातात सुपूर्त केलंय तो गोलंदाजी करण्याकरता. मात्र थोडीशी घाई करा, बी फास्ट. चला पटापट, आजच्याच दिवशी आम्हाला सर्व सामने संपवायचे आहेत हेही लक्षात असू द्यात. षटकातील पहिला चेंडू समोर कैलासला आपण पाहतोय. मात्र फलंदाज कैलासला सुद्धा परतावं लागेल.
चला नवीन बॅटर येताना थोडेसे धावत या, तुमचाही वॉर्मअप होईल आणि फास्ट बॅटर मैदानात येतोय नवीन. आपण पाहतोय जगदीशला फलंदाजी करण्याकरता तर सज्ज झालाय. विकेट आतापर्यंत जर आपण पाहिले तर जवळजवळ 7 विकेट या पडल्यात ते टीम डिंगडॉंग वडवलीकरांच्या. नेक्स्ट बॉल अगेन पुढचा चेंडू, स्वतःचा बचाव करत मात्र या फटक्याला खेळायचं होतं. चेंडू जाईल सरळ वाईट, +4 म्हणजे टोटल 5 धावा येतील. मात्र धावसंख्या जी 7 वर जाऊन पोहोचली आहे. अगेन पुढचा चेंडू सज्ज झालाय. कॉर्नर मधनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येऊन पोहोचेल, जिथनं एक धाव मात्र पूर्ण होती. सिंगल डबलला मात्र महत्व देऊन आता इथून पुढे फायदा नाहीये. मोठे पटके खेळावे लागेल जर तुम्हाला विजयापर्यंत जायचं आहे. अगेन पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय. शॉट होता ज्यावर एसटी रक्षक थोडासा उशिरानं पोहोचला चेंडूवर. एक धाव मात्र जी पूर्ण केली जातीये. एकनं मात्र धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचतीये. चेंडू क्रमांक 4 सज्ज झालाय. अगेन पुढचा चेंडू मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फलंदाज क्रमांक 8वा बाद होतोय टीम डिंगडॉंग वडवली. मात्र नवीन बॅटर मैदानात आकाश दाखल होतोय फलंदाजी करण्याकरता. गॅन पुढचा चेंडू वेगवान होता मात्र मिस झालाय बॅटर. डॉट बॉल. तर शेवटचा चेंडू असेल इथून पुढे. तो गोलंदाज हरेशच्या माध्यमातून पुन्हा एकदा वेगावरनं मिस झालाय. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या करीस धावसंख्या 9 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. इथून पुढे मात्र शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरनं घेऊन या लवकर. टीम मिटिंग नकोय आता कोणाची. अंतिम षटकातनं गोलंदाज योगेश तरेची निवड होतीये शेवटचं. आणि या सामन्यातलं हे अंतिम षटक जिथनं समोर बॅटर आपण पाहतोय जगदीशला. जवळजवळ पाहिलं तर अजूनही 54 धावांची गरज आहे. मात्र त्यातनं पहिला चेंडू जो डॉट निर्धाव स्वरूपानं मात्र निघून जातोय. अजूनही मात्र 5 चेंडू शिल्लक आहेत इथून पुढे. का बाजूनी पहिल्या षटकातनं जिथनं फरमान आणि अगदच बाद झाला ना, तिथनं पकड खऱ्या अर्थानं मजबूत केली ती टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी संघानं. मात्र हवी होत राहिला. एका बाजूनी सातत्यानं विकेट पडत राहिले आणि मग जो प्रेशर आहे तो खऱ्या अर्थानं क्रिएट झाला तो टीम डिंगडॉंग वडवलीकरांवर. मात्र 2 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही मात्र इथून पुढे सामन्याचे मात्र फक्त आणि औपचारिकता शिल्लक राहिली आहे. शेवटचे ते 4 चेंडू ज्यातनं चेंडू क्रमांक 3 टॉस होता ज्याला चौकारामध्ये कन्वर्ट केलं जाईल 4 धावांकरता.
विद्वान होता ज्यावरनं मात्र सामना जो जिंकलाय तो टीम नाना स्पोर्ट्स भादवड बी संघानं. नेक्स्ट मॅच टीम अन्वी 11 गणेशपुरी आणि त्याच्या विपक्षात टीम सजन. चला लगेच विफास्ट थोडीशी घाई करा. अन्वी 11 मुसार, अन्वी 11 गणेशपुरी. तर जी आता मॅच झाली त्याचा बालातरे जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बालातरे आपली मॅन ऑफ द मॅच सुद्धा लगेच घेऊन जायची आहे. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. बिफास्ट